ऐका जरा काय माहिती का, MIDC आपण जो भाऊ करून घेतला ना, आपल्याला सगळ्याला मंजूर असेल 7 वेळेला तरच आपण करणार आहोत. नंबर 1 काय होतं, तुम्ही काहीही ग्रह करून घेता. समजा असं झालं असेल की इथले शेतकरी जे आहेत ते नाही आले, दुसरे तुझं जसं सांगत होता आता, बिलकुल आपण रद्द करू. आज नुसतं बसू, चहा पिऊ आणि आपण पुढं जसं तुम्हालाच सांगून तुमच्याकडून तारीख ठरवून पुन्हा बोलवू. त्याच्यानंतर सुद्धा जर आपल्याला व्यवस्थित वाटलं मी तुमचं आहे असं समजा, तुम्ही ना हा ग्रह काढून टाका की काहीतरी जबरदस्त शेतकऱ्या. एक मिनिट, मध्ये नका बोलू, मध्ये नका बोलू, मध्ये नका आता जेव्हा मी रीतचं बोलतोय बरं का, जेव्हा मी रीतीचं बोलतोय है ना, जेव्हा रीतीचं बोलतोय तेव्हा अरीतीचे जेव्हा बोलणारे असतात ते दोन्ही बाजूने असतात, बरोबर आहे की नाही. माझं काम आहे आपल्या सर्वांना, तुम्ही त्या दिवशीची पण मीटिंग बघितली, बरोबर आहे की नाही. आज मी फक्त दुसरी मीटिंग कॉल केलेली आहे. ऐकून घ्या, 1 मिनिट ऐकून घ्या. संवाद आपल्याला प्रश्न सोडवायचा, ऐकून घ्या. समजा चला निघून गेले, नाही नाही झालं तर काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे का फार मोठा, असं काही मला लक्षात नाही लागलं. आपण काय करू लागलो, एक गोष्ट लेजिटिमेट घेताना कोणीतरी काही बोलतंय, माझ्याशी संवाद केल्याशिवाय कृपया कोणताही निर्णय समजू नका. कोणी काही बोलू द्या बरं का, मी तुमचा आमदार आहे. मी आजतागायत माझ्या मतदारसंघामध्ये शेतकरी विरोधी कधी काम केलं नाही, मला करायचं पण नाही, बरोबर आहे की नाही. आपण काय करू लागलो, मनाचे मांडणे मांडू लागलो. समजा मी सांगितलं आता आपण बोलवलं बरं का की बा झालं, तर जर शेतकरी नाही आले, शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त विचारू तिथं, मी त्या दिवशी पण विचारलं याच्यात जमिनी किती लोकांच्या चालल्या असं विचारलं होतं की त्या दिवशी, पुन्हा विचारेल. जर त्याच्यामध्ये मला 80% लोक शेतकरी वाटले ज्यांच्या जमिनी चालल्या तर आजची चर्चा पुढे जाऊ आपण. नाही तर आज तुमच्या समोर एक डेट फिक्स करू. काय वाटतं बाबा, चला पुढच्या रविवारी बसू. एक जण बोला, एक मिनिट.